हॅलो नमस्कार मुलांनो, चला तर आज मी सुरुवात करत आहे बालभारती इयत्ता 7वी या पुस्तकातील 8वा धडा गचक अंधारी। तर गचक अंधारी काय आहे हे तुम्हाला नंतर कळेलच आणि खरंच खूप छान एकदम मस्त कथा आहे। अगदी वाचताना तुम्हाला हसूसुद्धा येईल आणि खूप छान प्रकारे तुम्हाला कळेल सुद्धा। तर चला आपण सुरुवात करूया या धड्याला। लेखक कोण आहेत तर अशोक मानकर, 1959, ग्रामीण विनोदी कथा लेखक, म्हणजे ते विनोदी कथा लेखक आहेत, म्हणजे कॉमेडी जसे लिहितात ना त्या प्रकारे। त्यानंतर हिवाळपंथी, हुनेर, गणपत फॅमिली इन न्यूयॉर्क, मग गणपत फॅमिली इन न्यूयॉर्क हे पण एक पुस्तक आहे त्यांचं। आणि गचक अंधारी हे कथासंग्रह प्रसिद्ध। तर गचक अंधारी हे कथासंग्रह आहे, म्हणजे याच्यात एक स्टोरी दिली आहे, पण असे खूप साऱ्या स्टोरीज आहेत, तुम्ही त्या वाचू शकता। तुम्हाला ते सगळे ना तुम्ही सर्च करून याच्यावरती यूट्यूबमध्ये किंवा मग गुगलमध्ये तुम्ही सर्च करून वाचू शकता। प्रसिद्ध त्यासाठी चित्रपट, दूरदर्शन मालिका, माहितीपट यांसाठी कथा व संवाद लेखन। आता त्यांनी दूरदर्शन मालिका म्हणजे जे सिरियल्स असतात त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी स्टोरीज लिहिलेल्या आहेत, चित्रपटांसाठी सुद्धा त्यांनी स्टोरी लिहिलेली आहे, म्हणजे ते खूप चांगल्या दर्जाचे लेखक आहेत। कोण आहेत ते? अशोक मानकर। चला तर आता काय दिलं आहे? सदाचा मुलगा गजानन सदाबरोबर बाजारात जाण्यासाठी सतत पाठीमागे लागायचा। आता हे ना धड्याचं सारांश दिलेलं आहे की धडा कशावरती आधारित आहे। तर एके दिवशी सदा त्याला घाबरवण्यासाठी गचक अंधारी नावाच्या एका काल्पनिक, आता काल्पनिक म्हणजे विचारांमध्ये इमॅजिनरी, काल्पनिक जनावराची भीती त्याला दाखवतो। पावसाच्या तडाख्यातून वाचण्यासाठी गावात शिरलेला वाघ व बाजारात निघालेला सदा यांच्यात ज्या घटना घडतात त्या विनोदी व मार्मिक शैलीतून लेखकाने मांडल्या आहेत। तर याच्यामध्ये सदा आहे, त्याच्यानंतर गजानन आहे, वाघ आहे आणि त्याची इथे सदाची बायको, तर सदाचा मुलगा गजानन। आता सदा हा पप्पा आहे आणि गजानन कोण आहे? मुलगा आहे। तर चला आता आपण ना सुरुवात करूया। एका गावात सदा व सखू नावाचे जोडपे राहत होते, म्हणजे कपल होतं, नवरा बायको। त्यांना गजानन नावाचा मुलगा होता। त्याचा गाडगी मडकी करण्याचा धंदा होता। गाडगी मडकी म्हणजे मटके बनवायचे आणि ते विकायचे, त्याला गाडगी मटकी म्हणतात, मातीची मटकी। भाजलेली मटकी सदा पंचक्रोशातील गावांतल्या बाजारात विकायला नेई। तर पंचक्रोश एक ठिकाण आहे, तिथले गाव सगळे, तर तिथे तो काय करायचा? ते विकायला न्यायचा। मग गाढवाच्या पाठीवर मटकी ठेवून ते हाकत हाकत तो बाजारात जायचा आणि येताना त्याच्या पाठीवर बसून यायचा। तो काय करायचा? जाताना मटकी गाढवाच्या पाठीवर ठेवायचा आणि घेऊन जायचा, आणि झालेली मटकी सगळी विकून झाली की मग त्या गाढवावर बसून तो यायचा। आणि काही वेळेला तो काय करायचा ते पुढे दिलेलं आहे, कधी कधी एखाद्या बाजारात मटकी शिल्लक राहत असत तो कुण्या ओळखीच्या घरी ठेवायचा। म्हणजे समजा आता त्याने 10 मटक्या नेलेल्या आहेत, त्यातल्या 7 किंवा 8 विकल्या गेल्या, 2 राहिल्यात, मग तो येताना परत 2 घेऊन नाही यायचा, तर त्या गावातील त्याच्या ओळखीची जी लोकं होती त्यांच्या घरात तो ते ठेवायचा। आणि नेक्स्ट टाईम पुन्हा त्या गावात जेव्हा विकायला जायचा ना तेव्हा ती मटकी घेऊन तो विकायचा, म्हणजे त्याला येताना बरं पडायचं ना गाढवाच्या पाठीवर बसून यायला। सदाचे व्यवस्थित चालले होते, म्हणजे त्याचं कमाई वगैरे चांगली व्यवस्थित होती, त्याचं घरदार सगळं चांगलं चाललेलं, पैसा व्यवस्थित होता त्याच्याकडे। आठवड्यातून 2-3दा आपले वडील कुठेतरी बाजारात जातात हे लहानग्या गजाननला कळू लागले होते। वडिलांबरोबर बाजारात जाण्यासाठी आता तो सारखाच हट्ट करू लागला होता। दरवेळी त्याची समजूत घालता घालता सदा व सखू मेटाकुटीला येत असत, म्हणजे कंटाळा यायचा, अरे याला कसं समजवायचं आता। त्याला असं माहीत होतं की आपले वडील जे आहेत ते कुठेतरी जातात आठवड्यातून 2-3दा, आणि ते कुठल्या तरी बाजारात जातात, आणि हे आता गजाननला कळत होतं, कारण तो आता थोडा मोठा झालेला होता आणि तो ना मग सारखा हट्ट करायचा की मला पण यायचंय, मला पण यायचंय, आणि आता एवढं सकाळी सकाळी त्याला कुठे नेणार, म्हणून ना सदा आणि सकू त्याला समजवायचे, पण तो काय मानायचा नाही। आता तुम्ही पण लहान मुलं असतात ना, ज्या वेळेला तुमच्या घरात लहान भाऊ बहीण असतील
तर त्यांना खूप वेळा समजवलं ना, काही वेळेला तीच गोष्ट पुन्हा विचारतात. मग अशा गोष्टी लहानपणात घडत असतात. एके दिवशी सदाला मडकी विकायला शेजारच्या गावात जायचे होते. भल्या पहाटे उठून सकूने भाकरी थापल्या, शिदोरी बांधून दिली. आता कोणाला जायचं होतं? सदाला जायचं होतं. आणि त्यासाठी ना इथे आता त्याला आता बाहेर तर आपल्यासारखं नाही आहे की हॉटेलमध्ये जाऊन तो खाणार करणार, तर घरूनच डबा न्यायचा, त्याला शिदोरी म्हणतात. तर त्यासाठी ना सकूने सकाळी उठून भाकऱ्या बनवल्या आणि गावातली लोक जास्त करून भाकऱ्याच खातात. आणि तिने शिदोरी म्हणजे डबा बांधला. म्हणजे बघा इथे शिदोरी आहे ना, याला शिदोरी म्हणतात. त्यावेळी गजा गाढ झोपला होता. आता गजा जो आहे म्हणजे गजानन, तो गाढ झोपलेला, मस्त त्याला झोप लागलेली, कारण का अर्ली मॉर्निंग आहे ना, सकाळी सकाळी जायचं होतं ना. तर ज्या बाजाराला जायचे होते तिथे मागची मडकी शिल्लक होती. म्हणजे गेल्या वेळेला तो जेव्हा गेला होता तेव्हाची मडकी तिथे राहिलेली होती आणि त्यामुळे त्याने ती ओळखीच्या घरी ठेवली होती आणि त्याने ती तिकडे ओळखीच्या घरी ठेवली होती. त्यामुळे त्याला फक्त गाढवावर बसून जायचेच होते. म्हणजे यंदा त्याला एकही मटकं घरातून न्यायचं नव्हतं, तर ऑलरेडी मटक्या होत्या. त्याने गाढव रात्रीच गावात चरायला सोडले होते. आता का सोडलं होतं? तर रात्रभर ना गाढव जे आहेत ते रानातून वगैरे असं फिरत फिरत त्याला जे खायचं आहे ते सगळं खाऊन करून त्याचं पोट एकदम भरलेलं असणार. आणि मग ते सकाळी ना गजाला जाताना त्याला पुन्हा काही खायला द्यायची गरज लागणार नाही. ते शोधले आणि त्यावर बसले की परस्पर निघायचे. या बेताने सदाने आवरले. म्हणजे आता गावात तो गाढव सोडलाय, तर तो गाढव तिथून घ्यायचा सकाळी सकाळी, त्याच्यावर बसायचं आणि जायचं. म्हणजे पुन्हा घरी यायचं नाही. परस्पर जायचं म्हणजे घरी परत यायचं नाही, तर तिथूनच निघून जायचं. अंगणातल्या चपला पायात सरकवल्या, म्हणजे त्याने आता चप्पल घातले. तो बाहेर पडणार. तोच गजाला नेमकी जाग आली. आणि आता काय झालं? तो आता बाहेर पडणार इतक्यातच गजाला जाग आली आहे. आणि खाटेवरून धाडकन उडी घेऊन पळतच बापाजवळ येत त्याने गिल्ला केला. म्हणजे एकदम आवाज वगैरे नाही मला यायचे करतो ना तसं, मी येतो मी येतो. सदाने डोक्याला हात लावला. आता सदा म्हणाला, हे काय रे बाबा, चांगला निघालेलो, तर हा उठून बसला. आणि आता उठून बसला तर काय, तो पुन्हा असं काय करणार, रडत राहणार किंवा येतो येतो म्हणून मागे पडणार. तर रात्री सदाच्या गावालगतच्या परिसरात जोराचा वादळी पाऊस झाला होता. विजा कडाडल्या होत्या, गारपीट झाली होती आणि त्या खडाक्यात एक वाघ सापडला होता. आता काय झालेलं? तर त्यांच्या गावात ना रात्री खूप जोरदार पाऊस आलेला, वीज कडकडत होते आणि या सगळ्यांमध्ये ना, आणि गारपीट म्हणजे गारा पडलेल्या, माहिती आहे ना, गारा पडतात पावसाचे थेंब मोठे मोठे असे बर्फासारखे ते. तर आणि अशामध्ये काय झालं की त्या तडाख्यात त्यावेळेला त्या सगळ्या याच्यामध्ये गोंधळामध्ये एक वाघ जो आहे ना, तो यांच्या गावात येऊन अडकलेला. म्हणजे तो बिचारा निघालेला असेल आणि चुकून तो इथे आलाय आणि हे सगळं झालं म्हणून तो घाबरून बसलाय. तर वाघाने बावचळून आपल्या जागेवरून पळ काढला होता. आसरा शोधत तो सदाच्या गावात येऊन धडकला होता. आणि तो कुठे आला होता? आता सदाच्या गावात. पहाटेपर्यंत कुठेतरी आश्रय घेऊ नी झुंजूमुंजू होताच तिथून निघून जाऊ या हिशेबाने वाघाने गावात जागा शोधण्याचा प्रयत्न केला. इकडे शोध तिकडे शोध करत त्याला एक पडके खिंडार दिसले. खिंडार म्हणजे खंडर. आता आज जाऊन वाघ बाजूच्या भिंतीलगत उभा राहिला. ही सदाच्या घराची मागची भिंत होती. आता काय झालं, वाघ ना जिथे जाऊन उभा राहिला ते सदाच्या घराची मागची भिंत होती. तिकडे वाघ उभा आहे आणि इथे ह्याचं सदाचं घर आहे. ओके, साहजिकच खिंडारात भिंतीशी उभ्या असलेल्या वाघाला सदाच्या घरातले बोलणे स्पष्ट ऐकू येत होते. आता भिंतीच्या मागेच उभा आहे ना, जसं आपण म्हणतो ना भिंतीला कान असतात, काय बोलायचं असेल तर, कोणी ऐकत असेल तर असंच झालेलं आहे. तर भिंतीच्या पलीकडे कोण आहे? वाघ आहे. आणि या पलीकडे कोण आहे? सदाचं घर आहे. आता सदा आणि सदाची बायको बोलत आहेत आणि त्यांचा मुलगा तिथे गजा आहे. तर त्यांचं काय बोलणं चाललेलं ते पाहूया. सदा विचार करत म्हणाला, बाबू तुले म्या नेलं असतं, पण अंधार किती हाय, रातच आहे ना अजून. म्हणजे ते काय म्हणतायत की सदा काय म्हणत आहे मुलाला
की तुला मी नेलं असतं, पण अजून रात्र आहे, अंधार आहे, कारण तो अगदी पहाटे उठलेला आहे ना, आणि पहाटे तर अंधार असतं. तर गजा उसळला आता रागाने, म्हणजे अजून तो हे करतोय. असू द्या, मी येतो, मी येतो. लेका, रस्त्यावर या वक्ती कोल्हा असते बरं. असू द्या, कोल्हा म्हणजे कोल्हा प्राणी, ज्या आपण कोल्हा प्राणी आहे ना, तो असतो. तर तो म्हणतोय असू द्या. लहान लेकराले उचलून नेत म्हणतात तो. आता तो गजा काय म्हणतोय, सॉरी सदा काय म्हणतोय त्याला, गजाला, की तू लहान मुलांना उचलून नेतो, नेऊ द्या, काही नाही, मी येतो येतो, काय नेऊ द्या, नेतोय तो मला, तरी सुद्धा मी येणारच. हां, तिकडे लांडगा येतं मग, आणि तो परत म्हणतोय की लांडगा पण येतो. पण आता गजाने तर ठरवलेलंच आहे की पप्पांबरोबर जायचंच आहे आपल्या, येऊ द्या. मी येतो. येतो म्हणजे येतो. आता तो काय म्हणतोय, मी येतो म्हणजे येतो. म्हणजे लहान मुलं बघा जिद्दीला आली की कोणाचंच ऐकत नाहीत. आणि पुढे जंगल लागते. पुढे म्हणजे पुढे जंगल लागते. जंगलात वाघ असते. या टायमाले म्हणजे या टाईमला. तर आता हे ना खानदेशी भाषा आहे, आणि त्या साईडला खानदेशाकडे मराठीच बोलली जाते, पण त्यात मराठीमध्ये वेगवेगळे असतात ना, त्या प्रकारे इथलं आहे. जसं कोकणी लोक वेगळं म्हणतात, त्यानंतर कोकणातली लोक जी असतात ना, ती लोक वेगळं मराठी बोलतात. तर अशा प्रकारे इथे आता ही खानदेशी भाषा आहे. असू द्या, मै भेव नका दाखवू मले वागा भागाचा. आता तो काय म्हणतो, असू द्या, मला काय वागा भागाचं तुम्ही भीती दाखवू नका. हे ते ऐकून वाघ मनाशी म्हणाला, लयच आटेल पोट्ट दिसून राहिलं. आता जो वाघ आहे ना, तो ऐकतोय, आणि जेव्हा हा म्हणाला ना, मला वाघा बिगाची भीती दाखवू नका, तर वाघाला असं वाटलं की अरे, हा तर मला पण घाबरत नाही, म्हणजे किती आटेल आहे मुलगा हा. आणि वाघानं खाल्लं तर तुले, आता सदा म्हणतोय, आणि वाघाने तुला खाल्लं तर. तसा गजा तोंड वेडावत म्हणाला. वेडावत म्हणजे वाकडं तिकडं तोंड करत लहान मुलं म्हणतात ना तसे. मले खाल्लं तर तो काय तुम्हाला सोडणार हाय काय. तो म्हणतोय मला खाल्लं तर तो काय तुम्हाला सोडेल, काही नाही, मले तरी माहीत हाय, मी येऊ नये म्हणून तुम्ही मले भेऊ दाखवू राहिले. म्हणजे मी येऊ नये म्हणून तुम्ही मला सगळ्या ह्या गोष्टी घाबरवण्यासाठी बोलतायत, मला घाबरवतायत तुम्ही, मला हे सगळं कळतंय. असं कोण म्हणतंय, गजा म्हणतोय सदाला, म्हणजे त्याच्या वडिलांना. सदाने विचार केला, डोळे मोठे करून म्हणाला, या वक्ती जंगलात कधी ना ते गचक अंधारी भेटली तर म्हणू नको मले. आता तो म्हणतोय की या वेळेला अंधारामध्ये जर गचक अंधारी भेटली तर मला मग सांगू नको बाबा. गजा गडबडला. आता गजाने वाघ ऐकलेला, कोल्हा ऐकलेला, लांडगा ऐकलेला, पण त्याला गचक अंधारी काय आहे ते माहीत नव्हतं. गचक अंधारी, आता तो प्रश्न विचारतोय बघा, इथे प्रश्नचिन्ह दिलाय. तर तो आता वडिलांना प्रश्न विचारतोय, गचक अंधारी म्हणजे ती कोण आहे. हाऊ, गचक अंधारी, होय गचक अंधारी, असं कोण म्हणते आता. तर त्याचे वडील म्हणतायत, काय होय हे गचक अंधारी, आता हे कोण आहे. गचक अंधारी माहीत नाही तुला माहीत नाही. लेका, गचक अंधारी वाघा सिंहाले एका घासात खाते म्हणतात. तो गचक अंधारी कोण आहे, ती वाघा सिंहाला सुद्धा एका घासात खाऊन टाकते. आपल्याला भेटली तर काही नाही भाऊ, एवढं खतरनाक जनवार तरी हाय काय कोणतं. तर तो म्हणतोय काय नाही, असं कोणतं आहे का एवढं खतरनाक. आता गजा हादरला. शहारून आईजवळ पळाला आणि म्हणाला, मी नाही येत, मग जा तुम्हीच. आता शेवटी जो आहे गजा तो घाबरला, आणि त्याने शेवटी आईकडे जाऊन एकदम तो लपून असा उभा राहिला आणि म्हणाला की आता तुम्हीच जा, मी नाही येत. मग सदाची युक्ती फळाला आली, आणि एवढं बोलून नुसता बिचारा तो हे झालेला ना, किती समजावलं सदाने, पण तो ऐकत नव्हता. पण शेवटी आता गचक अंधारीचं नाव घेतल्यावरती हा गजा घाबरलेला आहे. वाघ मनातून झाला. आता हा तर घाबरला गजा, वाघ सुद्धा घाबरलाय. कोणती गचक अंधारी होय बावा, आपल्याला भेटली तर काही नाही भाऊ.
थोडं संक दिसाले लागल्यावर चालले जाऊ आतून. तर आता तो म्हणते थोडं संक म्हणजे थोडंसं दिसू लागलं ना की काय करायचं, म्हणजे थोडं उजेड झालं की इथून आता लगेच निघायचं, असं कोण विचार करतोय? वाघ पण विचार करतोय. कारण अंधारामध्ये कोण येणार आहे? गचक अंधारी. तर वाघ सुद्धा घाबरलाय. तर सदा लगबगीने घराबाहेर पडला. रात्री चरायला सोडलेले गाढव शोधू लागला. अद्याप गुडूप अंधार होता. गुडूप अंधार म्हणजे तुम्ही मॉर्निंगला जर 5:30-6ला जर पाहिलं ना बाहेर की कसं अंधार अंधार दिसत असतं आणि नंतर तो डार्क अंधार असतो आणि थोड्या वेळानंतर ना थोडंसं दिसायला लागतं, म्हणजे 6:30 नंतर. कधी कधी थंडीच्या दिवसात शाळेत जाताना त्यावेळेला असंच असतं. तर ही गल्ली बघ, हा उकिरडा बघ, तो बघ, असे सगळीकडे फिरत अखेरीस त्याच्या घरामागच्या खिंडाराजवळ आला. आता गाढवाला शोधत शोधत तो कुठे कुठे फिरला, गल्लीमध्ये, उकिरड्यावर, असं बघत बघत तो आला आणि भिंतीशी वाघ उभा होता. दुरून त्याची अस्पष्टशी आकृती दिसताच सदा स्वतःशी उद्गारला, हाय असाच सॉरी सायाचं, हाय सायाचं, मी साऱ्या गावात पाहू राहिलो आणि हे गधळ पाहिलं तर अति उभं. आता तो काय म्हणतोय की त्याने लांबून पाहिलं आणि तो कोणाला शोधत होता? गाढवाला. त्याला दिसलं कोण लांबून? वाघ. आणि त्याने वाघाला काय समजलं? गाढव आहे. आणि तो म्हणतोय की मी सगळीकडे शोधतोय आणि हा गधडा इथे उभा आहे. तर सदा तरा चालत आला. गचकन वाघाचा कान पकडला आणि टांग फेकून टपकन त्याच्या पाठीवर बसला. आता तो वाघ आहे हे काय सदाला माहीत नव्हतं. त्याने कान पकडला, त्याला वाटलं गाढवाचा कान आहे. त्याने कान पकडला आणि तो पटकन काय केलं, त्याने तो चढला त्याच्या पाठीवर. वाघ प्रचंड हादरला. आता वाघ आहे, वाघाने तर त्याला खायला पाहिजे होतं, काहीतरी करायला पाहिजे होतं, पण वाघ घाबरलाय ना. कशामुळे? गचक अंधारीमुळे. तर वाघ आता समजला, बापरे हे गचक अंधारी हाय, असं स्वतःशी म्हणताना त्याला हिव भरलं म्हणजे थंडी वाजून आपल्याला कसा घाम सुटतो तसं. सदा अरब दिशी पायांचा त्याच्या पोटावर हाणल्या आणि सदाने काय केलं, आता गाढव समजून आपला तो सदा करतोय सगळं. त्याला तर माहीतच नाहीये की ते वाघ उभा आहे. आणि घाबरलेला वाघ आपल्या पाठीवरचा स्वार घेऊन निमूट चालता झाला. आणि वाघ समजतोय माझ्या पाठीवर आता कोण येऊन बसलंय? अंधारात गचक अंधारी. त्याला माहीत नाहीये की हा माणूस आहे, सदा आहे. आणि वाघाची चालण्याची गती पाहून सदाने विचार केला, लोय जोराने चालून राहिले गधळ, बरोबर हाय, राती सट खाल्लं वाटते याने. म्हणजे तो म्हणतोय की खूप जोरात चाललाय, कारण का वाघ फास्ट चालतो, गाढव हळू चालतो. हा म्हणतोय रात्री खूप पोटभर खाल्लंय ना याने, म्हणून मस्त चालतोय. चाल म्हणाले का? आणि तो म्हणते चालू दे, असंच चालू दे. मलई बरं हाय, तिकडे गजा भेला, आता आटालाच नाही राहिला. आता काय तो म्हणतोय की बरं झालं की मला पण मी फटाफट जाऊ शकतो आणि तिकडे गजा पण घाबरला आणि घरीच राहिला. आता काय मस्त बाजारात जाणं अन बदाळ इकणं. आणि आता गावात जायचं आणि त्याचं जे सामान आहे ते विकायचं. तर स्वारीने गाव ओलांडले. आता ते दोघं कुठे? गावाच्या बाहेर गेले. जंगलात रस्ता धरला. अजून किट्ट काळोखच होता, अजून काळोख होता, अंधार होता. काळोख म्हणजे अंधार, समानार्थी शब्द. काळोख अंधार, पण आकाशात चांदण्या लुकलुकत होत्या. पहाटेची थंडगार हवा सुटली होती. हवेच्या झुळुका सदाला मोरपिसाच्या स्पर्शासारख्या वाटत होत्या. म्हणजे अगदी गार हवा लागते ना अंगाला, तसं. आणि इकडे वाघाचा धावा सुरू होता आणि वाघ आपला धावत होता, कारण वाघ घाबरलेला आहे. हे देवा दया कर, मले वाचो, माल्या पाठीवरची ही बला जाऊ दे. आणि हे सगळं कोण म्हणते? वाघ म्हणते स्वतःशी, की वाघाला वाटते की गचक अंधारी आहे. तर वाघ म्हणते मला वाचव देवा. पूर्वेला प्रभा फाकण्याच्या वेळा बेतात आहे. प्रभा म्हणजे सकाळ. मान डोलावत इकडे तिकडे पाहताना सदाचे लक्ष वाघाच्या पाठीवर गेले. आणि मस्त बसून चाललेला हा सदा
आणि अचानक त्याचे लक्ष कुठे गेले? वाघाच्या पाठीवर. तर गाढवाचा राखाडी सोडून पिवळा रंग आणि त्यावर काळे पट्टे दिसताच त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. म्हणजे एकदम त्याच्या मनात असं एकदम घाबरून, अरे बापरे, हे काय आहे असं आपण म्हणतो ना, तसं झालं. त्याला म्हणतात शंकेची पाल चुकचुकणे. तर हे एक वाक्प्रचार झालं. आता हे कसं काय असे म्हणत सदाने मान थोडी कलती केली, म्हणजे हळूच वाकून बघितलं आणि पाहतो तर काय, साक्षात वाघ. त्याला कापरे भरले, तो थाड थाड उडू लागला. आता सदाला एवढा वेळ तर काहीच माहीत नव्हतं आपण कोणाच्या पाठीवर बसलोय. त्याला वाटलेलं गाढव आहे, पण आत्ता कळलं ना की हे वाघ आहे. आणि जेव्हा आपल्याला कळतं ना या गोष्टी, तेव्हा आपण खरंच घाबरतो का नाही? जोपर्यंत कोणती गोष्ट बघा माहीत नसते, आपण बिंदास्त असतो, आणि जेव्हा कळते त्यावेळेला त्या गोष्टीची भीती आपल्या मनात निर्माण होते. तर सदाचं पण काही असंच झालंय. या छेडछाडीने वाघ सदाच्या दुप्पट हलू लागला. आता काय झालं? हा वागतोय, बघतोय, तर वाघाला पण कळतंय ना या गोष्टी, आणि वाघ घाबरतोय. वाघाला वाटतंय कदाचित आम्हाला खायला तर बघत नाहीये. मनाशी म्हणू लागला, गजकंधारी झटके देऊ राहिली, म्हणजे आपल्याला खायाची तयारी करू राहिली हे. तो म्हणते मला खाण्याची तयारी करते जसं काय गजकंधारी. आणि वाघाला माहीत नाहीये की आपल्या मागे जो बसलाय तो साधारणसा माणूस आहे. त्याला वाटते गजकंधारी नावाचे हे मोठं कोणतं तरी जानवर आहे जे आपल्याला खाऊ शकतं. सदा आकाशाकडे पाहत करुणा भाकू लागला. हे ईश्वरा, बघा ईश्वरा म्हणजे काय? ईश्वर. बघा कधी वेळ या धड्यातले ना तुम्हाला असे शब्द पण येऊ शकतात की ज्याचा अर्थ ना तुम्हाला प्रॉपर लिहायचं आहे. म्हणजे ईश्वरा म्हणजे काय? तर ईश्वर, बरोबर असं लिहायचं. काय बुद्धी, आता बघा काय बुद्धी दिली बावा. गध सोडून, आता गध म्हणजे गाढव, सोडून म्हणजे सोडून, वाघाच्या पाठीवर बसलो आणि हा वाघही मले घेऊन चालला. घेऊन चालला. आणि तो म्हणतो वाघ सुद्धा मला घेऊन चाललाय, म्हणजे देवा हे काय चाललंय नक्की. पण मी याले दिसलो तर हा माही नळली फोडल्याशिवाय राहत नाही. म्हणजे नळली म्हणजे माझी हाडं मोडल्याशिवाय, म्हणजे मला खाल्ल्याशिवाय हा काय राहणार नाही. मला वाचव याच्यातून, या संकटातून तार, म्हणजे संकटातून मला तार म्हणजे वाचव. सदाला दरदरून घाम फुटला. आता घाबरल्यावर ना त्याला घाम फुटला. एवढ्या थंड वातावरणातही घामाने तो वरपासून खालपर्यंत थपथपला. डोक्यापासून घामाच्या धारा ओघळू लागल्या. आता एवढा घाबरला ना तो. बघा आता जर वाघावर आपण बसतो हे कळलं तर काय हालत होईल आपली, पण तर तशीच हालत होणार ना. तर घाम वाघाच्या पाठीवर उतरू लागला. तेव्हा वाघाची घाबरगुंडी उडाली. घेऊ आता तर गजकंधारी पाणी सोडून राहिली, म्हणजे मले हे आता पाण्यात भिजू खाते. या विचाराने वाघाचे काळी जोरजोरात धडधडू लागले. आणि वाघ काय घाबरतोय की आता चल मला बघून हिच्या तोंडाला पाणी येतंय म्हणून पाणी गळतंय तोंडातून, असं तो समजतोय. कोणाच्या तोंडातून? गजकंधारीच्या. पण ॲक्च्युअल काय झालेलं आहे तर इथे सदा घाबरलाय आणि सदाला घाम सुटलाय. भीतीने घाम सोडतो ना तसं. कापरे भरलेला सदा सुटकेचा काही मार्ग सापडतो का म्हणून इकडे तिकडे पाहू लागला. दूरवर त्याला वडाचे झाड दिसले. त्याच्या पारंब्या म्हणजे हे असतात ना लटकतात, हे पारंब्या दूरवर त्याला वडाचे झाड दिसले व त्याच्या पारंब्या जमिनीपर्यंत आलेल्या होत्या. आणि हा रस्ता वडाच्या झाडाखालून जात होता. मग सदाच्या जीवाला वाघ जेव्हा झाडाखालून जाऊ लागला तेव्हा सदाने विलक्षण चपळाई केली. म्हणजे एकदम असं अचानक त्याने काय केलं? लोंबडाळी पारंबी पटकन तो वाघाच्या पाठीवरून सटकला आणि तो सरसर वर गेला. आणि त्याने काय केली? लोंबती पारंबी पकडली. आता ही पकडली आणि तो पटकन वर गेला. आणि सदा असा अलगत वेगळा होताच. जमलं बाबा, सुटलो, नाही तर
गचक अंधारी आज आपल्यातले हल्ल्याबिगर राहत नव्हती. धन्य रे बाबा तुही, असे म्हणत वाघ सुसाट पळत सुटला. आणि हात सुटला इथून की बरं झालं म्हणून पटकन तो पारंब्या बघून चढला. आणि वाघाला काय वाटलं की बरं झालं बाबा, गचक अंधारी एकदाची गेली माझ्या पाठून, आणि तो पळून गेला. तर अशा प्रकारे ना खूप सुंदर आणि मस्त ही कथा आहे. नक्कीच तुम्हाला बघितल्यावरती हसायला येईल. आणि याची व्हिडिओसुद्धा ना मी इमॅजिन म्हणजे काय ते आपण म्हणतो ॲनिमेटेड व्हिडिओसुद्धा मी ह्याचा अपलोड केलेला आहे. तुम्ही नक्की पहा, खूप मजा येईल तुम्हाला. तर मुलांना याचे जे प्रश्न उत्तर आहेत ना म्हणजे स्वाध्याय, पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करेन. भरपूर एक्स्ट्रा क्वेश्चनसुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करेन. त्याच्या खालचं ग्रामरसुद्धा आपण करूया. तर हा तुम्हाला धडा कसा वाटलेला आहे मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर नवीन असाल चॅनलमध्ये आणि येणारे पुढचे धडे जर तुम्हाला पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांबरोबरसुद्धा आपला हा धडा शेअर करा. भेटूया पुन्हा. तोपर्यंत सर्वांनी मस्त राहा, चांगला अभ्यास करा. बाय बाय. थँक्यू.